हॅलो. आता ह्या लेक्चर मध्ये आपण हा बेसिक शेप आपल्याला काय करायचा आहे, कटिया ह्या सॉफ्टवेअर मध्ये ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, कटियामध्ये स्टार्ट, मेकॅनिकल डिझाइन, पार्ट डिझाइन, त्यामध्ये तुम्ही नाव चेंज करू शकताय किंवा पार्ट 1 आहे तसं ठेवू शकताय. ओके, ठीक आहे. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते जो ड्रॉइंग आहे, हे जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी काय केलं की कुठला पण एक प्लेन तुम्ही सिलेक्ट करू शकताय. मी काय करतो, स्केच, पहिला स्केच सिलेक्ट केला आणि त्यानंतर YZ प्लेन सिलेक्ट केलं. आता हे काय ओपन झालं, स्केचर मॉड्यूल ओपन झालेलं आहे, स्केचर मॉड्यूल. आता यामध्ये एक सांगण्यासारखं, तुम्हाला मी प्रोफाइल सिलेक्ट केला. प्रोफाइल मध्ये इथं स्केच टूल्स मध्ये तुम्हाला स्नॅप टू पॉइंट दिसतं. आता स्नॅप टू पॉइंटचा अर्थ काय की तुम्ही जो पॉइंटर आहे किंवा पॉइंट जो आहे तो तुम्ही कुठे जरी नेला तर तुम्हाला तिचे कोऑर्डिनेट्स दिसतात. ठीक आहे, म्हणजे त्या पॉइंट वरती जाऊन तो जो पॉइंटर आहे तो काय करतो, सिलेक्ट होतो तिथं पॉइंटला. ठीक आहे, म्हणजे पॉइंट तुम्हाला प्रत्येक पॉइंट वेगवेगळं तुम्हाला दाखवतो. जर समजा ते स्नॅप टू पॉइंट मी डिसेबल केलं किंवा ते अनसिलेक्ट केलं तर काय होऊ शकतं, जो पॉइंटर आहे तो फ्रीली इथं कुठं पण मूव्ह होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे ड्रॉइंग करताना तो स्नॅप टू पॉइंट सिलेक्ट आहे का नाही ते एकदा चेक करायचं आहे. आता काय करतोय की मी स्नॅप टू पॉइंट सिलेक्ट करतोय किंवा ऍक्टिव्हेट करतोय. त्यानंतर आता तुम्हाला हे जे ड्रॉइंग काढायचं आहे, ह्या ड्रॉइंगचं बेसिक शेप सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. तो जो शेप कसा आहे, असा तो शेप आहे. त्यानंतर डायमेन्शन्स काय काय दिलेले आहेत, हे 80 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे, 20, 60 हे सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. हे डायमेन्शन काय करायचे आहेत, यामध्ये इंडिकेट करायचं आहे. आता हे तुम्ही हे ड्रॅग सुद्धा करू शकता, म्हणजे ही लाईन जी आहे ही बाहेर गेलेली, ही लाईन तुम्ही ड्रॅग करून आतमध्ये आणू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे किती आहे, हे 10, हे सुद्धा 10 आहे. त्यानंतर हे 10 आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याची हाईट किती आहे, हाईट टोटल हाईट किती आहे, 60. ही टोटल हाईट किती झाली त्याची, 60. म्हणजे हे तुमचं काय झालं, बेसिक शेप तुमचा तयार झालेला आहे. तुम्ही आता हे ड्रॉइंग झूम सुद्धा करू शकता, इथं झूम ऑप्शन आहे. म्हणजे यामध्ये सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. हे 80 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे, हे 60 आहे, हे 10 आहे. ठीक आहे, हे सगळे डायमेन्शन्स तुम्ही इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर हे आणि हे किती दिलेलं आहे, 20, हे 20 आहे. आणि त्यानंतर हे सुद्धा त्यानंतर हे सुद्धा किती दिलेलं आहे, 20. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय आहे की आपल्याला आता इथं एक रेक्टँगल काढायचा आहे सेंटरला. हे सेंटरला जे आहे ते रेक्टँगल काढायचं आहे. ते रेक्टँगल कसं आहे, रेक्टँगल काढल्यानंतर त्याचे डायमेन्शन्स किती आहे, हे 20 आहे. त्यानंतर हे सुद्धा 20 दिलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, हे 20 दिलेलं आहे. आणि हे जे चॅम्पर आहे, चॅम्पर म्हणजे काय, जो कर्व दिलेला आहे, हा कर्व हा किती दिलेला आहे, 10. त्याचं रेडियस किती दिलेला आहे, 10. आता ते काढण्यासाठी काय दिलेलं आहे, हा एक मेनू बार असणार आहे. त्यामध्ये कॉर्नर म्हणून एक आहे,
त्यानंतर चॅम्पर एक आहे. चॅम्पर म्हणजे अँगल मध्ये तुम्हाला जर चॅम्पर द्यायचं असेल तर ह्या चॅम्पर मध्ये, आणि कर्वेचर मध्ये तुम्हाला जर समजा राऊंड चॅम्पर द्यायचं असेल तर काय वापरणार तुम्ही? कॉर्नर. आता कॉर्नर सिलेक्ट केलं आणि ह्या दोन लाईन मध्ये आपल्याला काय पाहिजे? इथं कर्वेचर पाहिजे आणि त्या कर्वेचरचं डायमेन्शन किती आहे? 10. ठीक आहे. त्यानंतर सेम कॉर्नर, ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन सिलेक्ट केली आणि हिचं डायमेन्शन किती आहे? 10. त्याचबरोबर हे सिलेक्ट, ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन सिलेक्ट केली, जे किती आहे? 10. त्यानंतर सेम प्रोसेस, ही आणि ही लाईन सिलेक्ट केली आणि हे कर्वेचर किती आहे? 10. ठीक आहे. ही तुमची हे ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे.